विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. कालच्या भागामध्ये आपण विविध आकृत्या, त्या आकृत्यांची नावं आणि त्या आकृत्यांचे कोणकोणत्या पद्धतीने वाचन केलं जातं, बिंदू कशाला म्हणतात, शिरोबिंदू कशाला म्हणायचं, बाजू कशा मोजायच्या, त्यानंतर त्यांचं लेखन कसं करायचं, असे 4 ते 5 प्रकार काल आपण पाहिले. आता आज त्यातलाच थोडा पुढे जाऊन आपण प्रकार पाहणार आहोत आणि तो प्रकार पाहताना अगोदर थोडस आणखी एकदा कालची एकदाची ओझरती ओळख म्हणून तुमच्याकडूनच घेतोय मी. पहिल्यांदा मी बोलायला लावेल महेशला. यस महेश. काय सर? या आकृतीचं नाव, चौरस. त्याचे शिरोबिंदू, 4 बाजू. नावं, शिरोबिंदूंची नावं. तर मी सांगू? ए सांगतोय त्याने. बी बाजू डी सी बाजू ए डी. आता लक्ष दे. कदाचित माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचला नसेल. मी तुला विचारलं या आकृतीचे शिरोबिंदू. सांगू? यस रोहिणी. ए बी डी. ओके. बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी, बिंदू टी. ओके. आर्यन तुझ्याकडे येतोय. बिंदू संपला आपल्याकडे. बाजू, या आकृतीच्या बाजूची नावं सांग. बाजू ए, बाजू बी, बाजू सी. वाटतं का बरं करा किंवा अभिनव तुला बरोबर आहे? सी डी अभिनव केदार पुणे. नाही. अभिनव तू सांग मग. ए बी बी सी. बाजू ए बी, बाजू बी सी, बाजू सी डी आणि बाजू डी ए किंवा ए. 2 बिंदू काल आपण एक पाहिलं होतं. एक बिंदू अनंत रेषा, 2 बिंदू किती रेषा, हा भाग आपण समजून घेताना पाहिलं होतं. 2 बिंदू मध्ये एक बाजू तयार होते, त्याला आपण बाजू म्हणतो. मग इथं ही एक बाजू आहे, ही दुसरी आहे, ही तिसरी आहे, ही चौथी आहे. आणि सर्व बाजू सारख्याच मापाच्या, सर्व कोण सारखेच म्हणजेच काटकोन, म्हणून या आकृतीचं नाव आपल्याला माहित होतं आणि त्या आकृतीचं नाव होतं चौरस. हे आपल्या ओळखीचं झालं. त्यानंतर मी आता जातोय समर्थ हाकेकडे. यस समर्थ, आर यू रेडी? हो सर. या आकृतीचं नाव पहिला तर या क्रमाने जायचं आपल्याला. या आकृतीचे बिंदू, बिंदू सांग पटकन. सर हे अभिजितचं चित्र दिसालय. नाही, तू त्याला पिन केला असेल बेटा. तू पार्टिसिपंट त्या याच्यामध्ये जा. पेज असतात, लक्षात ठेवा. नवीन विद्यार्थी कोणी असतील त्यांना स्क्रीन दिसत नसेल, हा तुमचा मोबाईल आहे. मोबाईलवर तुम्हाला 1 2 3 4 असे काहीतरी डॉट्स दिसतात पहिल्या पेजवर, म्हणजे त्याचं नाव आहे पेजेस. त्याला तुम्ही स्क्रोल करा, इकडे तिकडे बाजूला पुश करा, पुल करा. तिथं एका पानावर तुम्हाला 4 चित्र दिसतात. त्या 4 चित्रापैकी तुम्हाला माझा फळा किंवा मी जिथं दिसतोय त्याला 2 वेळा तुम्ही त्या ठिकाणी टच केला तर ते चित्र तुमच्या स्क्रीनवर तसंच राहील. तुम्हाला मग दुसरं चित्र दिसणार नाही. मग दिसते का आता तुला? हो. येस. ओके. आता सांग. पी आर क्यू. येस, पी आर क्यू किंवा पी क्यू आर. बरं, कालच्याच विद्यार्थ्यांपैकी काही जणांना मला प्रश्न विचारायचा. पृथ्वीराज सर, त्रिकोणाचं नाव किती पद्धतीने आपण लिहू शकतो किंवा सांगू शकतो? सर 3. बरं, अंकिता तुला सांगता येईल का बेटा? अंकिताचा हँडराईज दिसतोय मला.
हो सर, अंकिता एकनाथरावचा हँडरेज आहे. हा यस अंकिता बोल. नाही थांब, अंकिताचा हँडरेज आहे. अंकिताला काय बोलायचं? ओके इंद्रायणी, आता या आकृतीच्या मला बाजू सांग बेटा तू. 3 थोडं जोरात हा, सगळ्यात जोरात आवाज घ्या. क्यू पी. यस पी आर आर क्यू क्यू पी. आणि बाजू लिहिताना आपल्याला दोन पद्धतीने लिहिता येतं. एक असंच बाजू लिहून त्याचं नाव पी क्यू, किंवा आपल्याला थोडस यल टाईप. यलच का? यल मीन्स लेंथ इन इंग्लिश, and length, which length PQ, length QR, length RP, or length PR, length RQ, length QP. कोणतेही चालेल. आणि त्रिकोणाचं नाव पृथ्वीराजने जे सांगितलं, त्रिकोण किती वेळा सांगता येतो, तर थोडस मला वाटतं काल कदाचित तो उशिरा जॉईन झालेला असेल, तर कालच्या पैकी दीपक किंवा आणखी कोण दिसते माझ्यासोबत, अभिनव, करण, त्रिकोणाचं नाव किती प्रकारे सांगू शकतो? 6 वेळा. Yes, correct. 6 वेळा त्रिकोणाचं नाव सांगू शकतो. मिनिमम 6 टाइम. 6 वेळा आपण त्रिकोणाचं नाव लिहू शकतो. त्रिकोण PQR, त्रिकोण QRP, त्रिकोण RPQ, तसंच त्रिकोण PRQ, RQP, QPR. अशा पद्धतीनं 6 वेळा लिहिता येतो. ओके चला, हे झाले त्याचे कोण झाले, त्याला 3 कोण आहेत. त्याच्या बाजू मग आता आपल्याला पता लागले, आपल्याला लेंथ PQ PR वगैरे जे आहेत हे सगळे त्यांच्या लेंथ आहेत. ओके, आकृतीचं नाव माहित झालं आपल्याला. 3 बाजू 3 कोण, मी आहे त्रिकोण. ओके चला, आणि आकार तर माहिती आहे, त्याच्या आकारचं नाव म्हणजेच आकृतीचं नाव. त्यानंतर पुढची एक आकृती आहे. या आकृतीकडे जाताना मी जातोय सुरुवातीला व्यंकटेशकडे. यस व्यंकटेश, आर यू रेडी? आता आपल्यासोबत जोडलेला नवीन विद्यार्थी, 2 आपल्यासोबत आज नवीन विद्यार्थी आहेत. आणि विद्यार्थ्यांना विनंती, त्यांनी स्वतःच नाव टाका. कदाचित कसं होते, मोबाईलवर तुमच्या वडिलांचं नाव येऊ शकतं आणि मी इथे एकेरी बोलेल. मला कोणीही वडीलधाऱ्या व्यक्तीला एकेरी बोलायचं नाहीये, म्हणून तुम्ही तुमचंच नाव तिथं रिनेम करा. तर त्या ठिकाणी कदाचित बालाजी नावाने विद्यार्थी असेल, तर त्याला मला विचारायचंय, या आकृतीबद्दल तुला काय सांगता येईल? बालाजी पर्यंत आवाज येतोय का? किंवा कृष्णा? यस कृष्णा, तुला सांगता येईल? हो सर. माईक म्यूट करायचा माईकला, कारण पहिल्यांदा तुम्ही असाल जर झूमवर, तर तिथं माईकचं बटन तुम्हाला दिसतंय, जे तुमच्याकडे तिथे रेड झालेलं आहे त्याला क्लिक करा, म्हणजे त्या ठिकाणी ते व्हाईट होईल आणि तुम्हाला तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचेल. ओके अक्षता, यू कॅन. अक्षता आवाज येतोय? हो येतोय सर. हा सांग बेटा, या आकृतीचं नाव काय असू शकतं? या आकृतीचे बिंदू कोणते? उदाहरण थोडीशी ओळख जुनी आणखी, विसरून नकोय आपण, विसरून जाणं नकोय म्हणून. या आकृतीला आपण काय म्हणणार? जयदेव, कारण जास्त वेळ संधी नाही मिळणार. आर्यन? सर चौकोन. चौकोन, बरं त्याचे बिंदू? बिंदू एम, बिंदू एन, बिंदू ओ, बिंदू एल. ओके ओके, हे झाले त्याचे बिंदू. बरं आता मी हा चल, बरं त्याच्या आकृतीचं नाव काय आहे? आकृतीचं नाव चौकोन. चौकोन. तर या आकृतीला मध्ये चौकोन आहे, या आकृतीमध्ये सुद्धा 4च कोपरे आहेत, 4 बाजू आहेत,
मग या आकृतीला चौरस, तर या आकृतीला मी चौकोन का म्हणतोय? मी या आकृतीला चौरस म्हणू शकतो काय? नाही सर. सांगू हा, मग मी का नाही म्हणणार? कारण सर हे पण चौरसाच्या चारी बाजू सारखे असतात आणि चौकोनाच्या Yes, अभिनव एक मिनिट. अभिनव, आपण रोहिणीचं मत अगोदर घेऊया. हा, यस रोहिणी, कंटिन्यू. सर या आकृतीला पण चार कोण या आणि नको चार आता आपण बिंदू- एक मिनिट. मी याला काय चार करतोय, नाव देतोय मी 1, हिला नाव देतोय मी 2, हिचं नाव 3 आणि हिचं नाव 4. आता सांग, म्हणजे या आकृतीला म्हणजे दुसऱ्यांना काय समजेल? सर तिसऱ्या आकृतीला आणि तिसऱ्या आकृतीला आणि पहिल्या आकृतीला 4 बिंदू आणि 4 बाजू आहेत सर. म्हणून सनी हिचं नाव चौरस ठेवलं तर हिचं नाव चौकोन ठेवलं. नाही, इथे 4च बिंदू आहेत. 1 2 3 4, बाजूही 4च आहेत. मग चौरस का नाहीये? सर मी सांगू? एक मिनिट, आपण अभिनवकडे जाऊयात. अभिनव बोलत होता. सर मी सांगू का? एक मिनिट, आर्यन थांब. अभिनव, आणि त्याच्यानंतर मला श्रेयाचा आवाज आलेला नाही. चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात, फक्त म्हणून त्याला चौरस म्हणतात. चौकोनाच्या चारही बाजू सारखे नसतात, म्हणून त्याला चौकोन म्हणतात. चौकोन, यस, इथं समान आणि भिन्न हे अतिशय महत्वाचं आहे. इथं 4 बाजू 4 कोण समान आहेत. इथं आपल्याला दिसतंय ते कसं दिसतंय? इथं काटकोन दाखवलेले आहेत, सगळे काटकोन आहेत आणि बाजू समान आहेत. म्हणून बाजू समानसाठी आपण या ठिकाणी त्या आडव्या रेषा दिलेल्या आहेत. हिचं माप जर समजा 10 सेंटीमीटर असेल तर सगळ्या बाजूंचं माप 10 सेंटीमीटर आहे. इथं जर 5 सेंटीमीटर असेल तर सगळीकडे 5 सेंटीमीटर आहे. पण इथं तसं नाही. इथं जर 5 असेल, याच्यापेक्षा थोडं इकडे लांब दिसतंय, कदाचित 7 असेल, याच्यापेक्षा हे थोडं लांब दिसतंय म्हणजे इथं 10 असेल, इथं याच्यापेक्षा थोडं लांब आणि याच्यापेक्षा थोडंसं मोठं दिसतंय म्हणजे इथं कदाचित 8 मे बी असं असू शकतं. म्हणजे सगळ्या बाजू वेगळ्या. म्हणजे इथं तुम्हाला एक शब्द लक्षात ठेवावा लागतो. एक मिनिट. इथं सगळ्या बाजू समान आहेत, इथं सगळ्या बाजू विषम आहेत. आता आपल्याला विषम हा शब्द फक्त समसंख्या आणि विषम संख्या याच्यामध्ये आहे. तुम्ही लागलीच म्हणाल, सर इथं 5 आणि 7च विषम आहेत, 8 आणि 10 तर सम आहेत. तसं नाही. विषम म्हणजे वेगवेगळ्या आकाराच्या, एक बाजू दुसऱ्या बाजू सारखी नाही, म्हणून त्याला विषमभुज चौकोन असे म्हणतात. नुसता चौकोन नाही. हा शब्द तुम्हाला घ्यायचा होता मला. त्याचं नाव तुम्ही पुन्हा लिहून घेऊ शकता. विषमभुज एकत्र तयार करा तुम्ही. भुज म्हणजे बाजू, समभुज आणि विषमभुज. हा विषमभुज, आणि याच सगळ्यात जास्त काम आहे ते आज आपण शिकणार आहोत. कारण याच्यावर तुम्हाला प्रश्न जास्तीचे विचारले जातात. घरी सुद्धा तुम्ही तयार करू शकता. काय आहे ते सांगतो मी तुम्हाला. विषमभुज चौकोन, आणि या आकृतीची ओळख आहेच. काय आहे ती आकृती? आयत. यस यस. श्रेयाचा आवाज नाही आला मला. श्रेया कोणती आहे? आयत सर. आयत. आज कस काय बरं आवाज एकदम कमी? तब्येत ठीक नाही का? नाही सर, आहे सर. बरं, नाही मला वाटलं आज जरा थंडी आहे ना? नाही सर. ठीक आहे. ओके. हा, कारण आपल्याकडे तब्येत ठीक नसलेले सुद्धा आपण जॉईन होतच असतो, हे माहित आहे. सर तर मी बरोबर आहे. वाक्य सांगू? बरं, आता माझा प्रश्न एक महेशला. अरे नाही, एक मिनिट ना. महेशला जर नाही जमलं तर तुझ्याकडे उत्तर येईल. महेश, या आकृतीमध्ये काटकोन दाखवलेत आणि या सुद्धा आकृतीमध्ये सगळे कोपरे काटकोन दाखवले. मग हिचं नाव आयत का? सर चौरस का नाही? सर चौरसाच्या लांबी आणि रुंदी दोन्हीही समान आहेत आणि आयताची लांबी रुंदी वेगवेगळी आहे, म्हणून तिला आयत म्हणतात. बरं, आता हेच ठीक आहे. तू सांगितलेलं स्पष्टीकरण नक्कीच बरोबर आहे. तरी पण मी आता जातोय आर्यनकडे. आर्यन, तुला काय वाटतं?
तुला काय सांगता येईल? सर आयताच्या नाव समान नाही. चौरस आणि ते त्रिभुज. नाही, चौरस आणि आयत. सर दोघाला पण 4 रेषा आणि 4 शिरोबिंदू असतात, पण चौकोनाच्या सगळ्या रेषा समान असतात आणि आयताच्या समोर त्याला बाजू म्हणतो आपण. आपल्याकडे रेषा शब्द नाही आता. चौकोनाच्या सर्व बाजू समान असतात आणि आयताच्या सर्व बाजू समोरासमोरील बाजू समांतर असतात. येस, समांतर असतातच, पण इथं हाच शब्द अतिशय महत्वाचा माहित लक्षात ठेव. आयत त्यालाच म्हणतो आपण ज्याच्या समोरासमोरील बाजू सारख्या मापाच्या असतात. इथं 4 बाजू, इथं 4 बाजू, बरोबर. इथं 4 काटकोन, इकडे 4 काटकोन. 2 अटी पूर्ण केल्या, पण तिसरी अट पूर्ण होत नाहीये. तिसरी अट काय? 4ही बाजू समान मापाच्या, समान लांबीच्या, पण इथं समोरासमोरील समान. इथे जर 10 असेल आणि इथे जर 5 असेल तर हेच 5 वर जाणार आहे आणि हेच 10 ऑटोमॅटिकली समोर येणार. घराचा दरवाजा घ्या, विटकर घ्या, मोबाईल घ्या, लॅपटॉप घ्या, वही घ्या, पुस्तक घ्या, कोणतीही आयताकृती वस्तू घ्या. ही लांबी, ही लांबी, ही रुंदी, ही रुंदी सारख्याच मापाच्या असतात. म्हणून तिचं नाव आयत आहे. तिला चौरस म्हणू शकत नाही, कारण 3 पैकी एक अट पूर्ण करू शकत नाही. इथं मात्र वेगळं, इथं वेगळं. ठीक आहे. हा होता आपला काल झालेला थोडासा भाग. पुन्हा थोडीशी ओळख राहावी म्हणून आपण मुद्दाम रिपीट केलेला आहे. आणि आता आपल्या सोबत जे नांदेड जिल्ह्यातले जेवढे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक माझा प्रश्न, नांदेड जिल्ह्यातील म्हणतो घ्या, त्यांनी मला सांगायचंय की आज नेमकं काय आहे बरं? आज आजचा दिन विशेष काय सांगते तुम्हाला? काय तुम्हाला माहिती आहे का? आज करण काय आहे आज? यस, करणचं हँड रेज आहे. यस करण. शिवरात्री. बरं, आणखी दुसरं काय आहे? फार महत्वाचं आहे, मराठवाड्यात अतिशय महत्वाचं ती एक गोष्ट आहे आजची. सर संताजी महाराज पुण्यतिथी. महाराजाची पुण्यतिथी. संताजी महाराज घनसडे दुसरं काय आहे? जननाडे. बरं, आता मी तुम्हाला एक क्ल्यू देतो. आज आपल्या नांदेड जिल्ह्याला सुट्टी आहे. आता ओळखा. सर उद्या असेल बहुतेक, स्वामी विवेकानंद जयंती आहे सर उद्या. आज आहे, आज सुट्टी आहे. का सुट्टी आहे आज? कार्यालय सुट्टी आज आहे. हा जयदेव सांगताय तुला? कोणी सांगू शकता? संताजी महाराजाची पुण्यतिथी नाही, संभाजी महाराजांचं असतं तर पूर्ण महाराष्ट्राला असते. संताजी फक्त नांदेड जिल्ह्याला आहे. म्हणजे नांदेड जिल्ह्याचं काय वैशिष्ट्य आहे आजचं? इलेक्शनामुळे नाही, ते तर 15 तारखेला आहे. चला, विचार करायला हरकत नाही. आता सांगून टाकतो. आपल्या मराठवाड्यातले एक अतिशय प्रसिद्ध, पण त्याला परवानगी नाही सध्याला, बंदी घातलेली आहे, पण अतिशय प्रसिद्ध अशी आज माळेगावची जत्रा आहे. आणि माळेगावची जत्रा तुम्ही कधी गेलात नाही गेलात मला माहिती नाही, पण एकमेव अशी एक जत्रा आहे की त्या जत्रेमध्ये अनेक राज्यातले लोक एकत्र येतात. आणि सर्वात मोठं जर त्या यात्रेचं वैशिष्ट्य काही असेल तर अगदी उंदीर असतात ना आपले, उंदीर या प्राण्यापासून घोडा, उंट वगैरे सगळ्या प्राण्यापर्यंत विक्री खरेदी त्या जत्रेत होते. एक वेगळी
लोक खूप खूप काही साहित्य त्या ठिकाणी मिळतं, खूप मोठी जत्रा असते, परंतु सध्याला कोरोनाच्या याच्यामुळं सध्याला बंद आहे. 15 दिवस राहते. हा, येस येस. चला आता आपण जाऊयात आपल्या गणिताकडे, कारण आपल्याला माहिती सुद्धा असली पाहिजे काय होतं काय नाही. तारेगावला गेलते. ओके ओके. आता आपण शिकूया परिमिती. आता परिमिती शिकण्यासाठी आता पहा, मी तुमच्याकडे तुमच्या समोर एक साहित्य घेऊन आले. याची ओळख सगळ्यांना आहे. काय आहे? सुतळी किंवा दोरी किंवा नारळाची कोपरी. हे नारळाची दोरी आहे. नाही, सूत नाही, नारळाची दोरी आहे बेटा. आहे ना, बाजाची दोरी. आता ओके ओके यस. आता मला कोणीतरी सांगितलं किंवा माझ्या सरांनी सांगितलं तर अरे जा रे लवकर त्या फळ्याची लांबी रुंदी मोजून ये. त्या फळ्याची परिमिती किती, किंवा या फळ्याला मला सगळीकडून एक बॉर्डर द्यायची आहे छानशी एक मस्त पैकी, तर मला ते किती लागेल. तर त्यासाठी माझ्याकडे सध्या कुठलंही साहित्य नव्हतं उपलब्ध किंवा टेपही नाही. मग मी आणून बसायचंय का? नाही. मी काय केलं, एक दोरी सापडली, काय केलं, वरचा कोपरा घेतला, इकडे खाली गेलो, इथं इथून समजा तुमच्यासाठी धरूया हे, आणि पुन्हा इथून. म्हणजे ही जी सुतळी आहे किंवा ही जी दोरी आहे, या दोरीचं इतका भाग फक्त शिल्लक राहतोय. म्हणजे मी इथं काय करणार, मग माझ्या ओळखणीसाठी मी एक इथं गाठ मारणार आणि दुकानदाराकडे जाणार आणि मला एवढी एक पट्टी लागते. आता या पट्टीचं माप दुकानदाराला सांगितलं, बाबा तुम्हीच मोजा आणि किती होते ते द्या. पण हा झाला व्यवहार. मला व्यवहारासाठी काहीतरी करायचं होतं. पण गणितातल्या उदाहरणाला नाही म्हणता येणार आपल्याला की जा तिथं दोरी घे, परिमिती काढायची किंवा त्याला काहीतरी म्हणायचंय, कुठेतरी शब्द आहेत आणि त्याला आपल्याला म्हणता येणार नाही की मग आता तिथं सुतळी घेतो, थांबा मी पट्टी घेतो, थांबा मी लाकूड घेतो. मग त्याला काय म्हणतात तो भाग आपल्याला घ्यायचा, आणि तो भाग म्हणजे गणितामध्ये त्याचं नाव आहे परिमिती. परी म्हणजे हा बाहेरचा, जसं पर म्हणजे दुसरा, परका, तसा परी म्हणजे बाहेरील आणि मिती म्हणजे आकार. म्हणजे या आकृतीला आता हीच म्हणून नव्हे, कोणतेही घ्या. जर समजा मी माझ्याकडे एक विटकर घेतली, इथून हे हे हे, याची परिमिती मला काढता येईल. याचा फक्त आयताकार घेतला, याची पूर्ण मला सगळं याला जर मला असं वाटलं की याला छान पैकी एक मला डिझाईन करायची आहे किंवा एखादी चौकट बसवायची आहे, तर मला याला किती लाकूड लागेल, किंवा मला याला आपण लेस बसवायची आहे, जसं साड्यांना कपड्यांना लेस बसवतात तसं याला किती लेस लागेल. तर इथून मी मोजणार, इकडं मोजणार, इकडं मोजणार, इथपर्यंत येणार आणि त्याचं एक माप मी घेऊन जाणार आणि सांगेल हा मला अर्धा मीटर द्या किंवा मला 2 फूट द्या किंवा मला 3 फूट द्या, असं आपण त्या दुकानदाराला सांगणार. नाही तर त्याला असं म्हणणार नाही, तुम्ही काय करा, ते सगळा गठ्ठा मला द्या, जेवढा लागला तेवढा घेतो, बाकीचा वापस आणून देतो. नाही, कोणी दुकानदार देणार नाही. मग आपल्याला गृहीत धरूया, आपल्याकडे हा एक असा आकार आहे, आणि या आकृतीची आपल्याला परिमिती सांगितलेली आहे. आपल्याला ओळखता आलेलं या आकृती कशाची आहे ती सांगायची आवश्यकता नाही. की आयताची आकृती, या आयताच्या आकृतीमध्ये आपल्याला सांगितलंय की चला या आयताची परिमिती काढा. पण जेव्हा मला परिमिती काढायची तेव्हा माझ्याकडे 2 शब्दांची उत्तर मला पाहिजेत. त्याची लांबी किती आहे, त्याची रुंदी किती आहे. एक मोबाईल बहुतेक मराठीमध्ये नाव लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे मला काहीच विचारता येणार नाही त्यांना, कारण इथं समोर फक्त माझे डबे दिसत आहेत. कोणी मराठीमध्ये नाव टाकू नका किंवा नावासोबत आपलं चित्र घेऊन
सर अंकिता हा, कारण तिथं काही दिसत नाही मला. म्हणजे तुम्हाला एखाद्या विद्यार्थ्याला वाटेल सर मला तर आज तुम्ही काहीच विचारलं नाही, कारण मला लॅपटॉपवर जेवढे विद्यार्थी दिसतात त्या विद्यार्थ्यांना मी प्रत्येक विद्यार्थ्याला मी काही ना काही विचारत असतो. तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याचं या ठिकाणी सहभाग तुम्ही बोलके असावेत, तुम्हाला ते जमावं. तर तिथं मी असं म्हणणार ना, तर मला म्हणता येणार नाही अरे ते डबेवाले कोण आहेत, तर तुमच्या लक्षात येत नाही की माझ्या नावापुढे काय दिसतंय. तर एक नाव आहे, सर तर ते तिथं मला अंकिता काही दिसत नाव नाही. आहे, अंकिता. अंकिता एकनाथ राऊत. अच्छा ठीक आहे. हा नाही, अंकिताचं मराठीमध्ये आहे, पण आणखी एक बहुतेक चित्र टाकले काहीतरी. अंकिताचं मराठीमध्ये अंकिताचं ओळखता आलंय, अंकिताचं दिसतंय मला, पण आणखी एक आहे पहा. सर बहुतेक नावापुढे चित्र जास्त आहेत. करण 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 वाघमोडे सर. नावापुढे चित्र असतील तर दिसत आहे मॅडम, ते नुसते डबे दिसतात. मला नाही विचारता येणार तुम्हाला काही. सर तुमचं चित्र सहभाग शून्य असेल मग. आणि नावच आपलं आहे मुलांशी गप्पा. आपलं फक्त व्हिडिओ करणे आणि पाठवणे हा उद्देश नाही आपला. आपला आहे प्रत्यक्ष तुमच्याशी बोलणे, जणू काय आपण वर्गात आहोत, आणि मग ते शेअर करणे, तो आपला उद्देश आहे. त्याच्यामुळे आंतरक्रिया मला फार महत्वाची वाटते. तर ग्रेट, आपण ही आकृती ग्रेट धरली. या आकृतीमध्ये ही आहे लांबी आणि ही आहे रुंदी. हिचं नाव रुंदी, हिचं नाव लांबी. असं काही धरूया की याची लांबी आहे 10 सेमी आणि रुंदी आहे 6 सेमी. आता सेमी म्हणजे सांगायची गरज नाही, कारण अगोदरच्या भागात झालेला आहे. सेंटीमीटर. सेंटीमीटर, मिलीमीटर, किलोमीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर, डेसिमीटर हे अगदी सुरुवातीपासूनच्या भागामध्ये आहे. मीटर, मिलीमीटर, सेंटीमीटर, डेसिमीटर, डेकामीटर. यस यस, डेका, डेसी, हेक्टो. ते थोडस आपल्याला एकदा दोनदा लिहून घेतल्यानंतर सगळे प्रमाण आपल्या लक्षात राहतात. सर मापन शिडी आहे सर माझ्याकडे. यस यस, व्हेरी गुड. त्यावर एखादी चाचणी बनवतो आज. लेखी बनवली तरी चालते, प्रश्नपत्रिका लेखी काढली तरी चालते. पण त्या दिवशी डॉक्स मध्ये शिकवली त्या पद्धतीने. अशी गरज नाही की प्रत्येकाने टेस्ट मध्ये बनवाव्यात, नाही, चालतंय. आता याची मला सांगितले की परिमिती किती. मग तुम्हाला सूत्र कदाचित माहित असेल. आता सूत्र सोडून देऊ आपण. सध्या असं काही धरत की मला सूत्र माहित नाही, काहीच नाही, आणि मला एक अशी पाटी दिली आणि हिला किती लेस लागते हे सांगा म्हणले. आपण आधी प्रत्यक्ष वापर बघायचा आणि मग सूत्राकडे जायचं. का आज तयार झालं. मग इथं एक आकृती आहे, मला याला किती पट्टी लागते, किंवा असं काही धरा हे तुमचं शेत आहे आणि या शेताभोवती तुम्हाला कुंपण तयार करायचंय, आणि हे कुंपणासाठी तुम्हाला तार विकत आणायचं. एकच पदर द्यायचा आहे. शेतामध्ये आपल्याला माहिती आहे डुकर खूप त्रास देत आहेत, केळीला वगैरे, कुठले पीक असेल तर त्यासाठी तुम्हाला तार आणायचा आहे. आता त्या दुकानदाराला तुम्ही असं म्हणू शकत नाही माझं 1 एकर वावर आहे तेवढा तार द्या, नाही. तिथं तुम्हाला त्याची लांबी आणि रुंदी सांगावी लागेल. बाबा इकडून इकडं असं आहे, इकडून इकडं असं आहे. ते माप तुम्ही दिलं की तू सांगते हा तुम्हाला इतका इतका तार लागेल. असं आपल्याला आता कुंपण तयार करायचं. मग आपल्याला एक पदरी तार आणायचं, एकच वेढा द्यायचा आपल्याला. मग काय करावं लागेल, इथून इथपर्यंत मोजलं किंवा इथून इथपर्यंत मोजलं, त्याचं माप झालं 10. आता हे आपलं कागदावरचं शेत आहे. इकडून हे माप मोजलं, हे झालं 6. आपण नाव सुद्धा देऊयात त्याला, ए बी सी डी. बीसीचं माप 6 आहे, डीसीचं माप 10 आहे. आपण सगळे माप घेऊन जायची गरजच नाही, कारण मला माहित आहे माझं शेत आयताकृती आहे, या आकाराचं आहे. मग इथलं 10 तर इथलं 10च राहणार आहे, इथलं 6 तर इथलं 6च राहणार आहे. म्हणजे ही बाजू माझ्याकडे 2दा राहणार आहे. म्हणजे मी काय करणार, ही बाजू माझ्याकडे 2दा, म्हणजे मी काय करतोय 10 अधिक 10, एकच बाजू मोजली, आपोआप तिचं माप लिहिणार. नंतर ही एक बाजू झाली, अधिक ही बाजू पुन्हा आहे, इकडे 6 तर इकडे 6, 6 अधिक 6. आणि आता विचार करणार किती होते. इथं झाले 10 आणि 10 20, आणि इकडे झाले 6 आणि 6 12, आणि दोन्हीचं उत्तर मिळून झालं 20 आणि 12 32.
32 सेमी. बरोबर आहे. आता हे आलं कसं, आणायचं कसं, सूत्रामध्ये ते का गेलं तसं. लांबी किती वेळा घेतली? लांबी किती वेळा आहे? 2 वेळा. 2 वेळा. रुंदी दोन किती वेळा आहे? 2 वेळा. काय केले आपण? रुंदीची बेरीज. लांबी का नाही केला? रुंदी बरोबर परिमिती. बेरीज का केली? बेरीज केली, गुणाकार का नाही केला? सर आपल्याला परिमिती काढायची होती सॉरी वजाबाकी का नाही केली? सर सर काटवायचं असलं तेव्हा करतात सर वजाबाकी. गणेश बोलेल मला आता माझ्यासोबत. गणेश हो, सर. वजाबाकी का नाही केली? कारण आपल्याला काढायचं नाही ना. वजाबाकी का नाही केली आपण? आपल्याला मिसळायचंय सगळं मिळून किती, हा, सर. मिळून कितीचं उत्तर पाहिजे आपल्याला. आणि मिळून किती म्हणलं की आपल्याकडे सूत्रामध्ये येऊन बसते बेरीज प्लस ऍडिशन. म्हणून इथं आपल्याला बेरीज अतिशय महत्वाची, म्हणून आपण वजाबाकी करत नाही. ओके, आलं लक्षात. मग आपण दोनदा लांबीची बेरीज केली, 2 वेळा रुंदी आहे म्हणून दोनदा रुंदीची बेरीज केली. का 3 वेळा घेतलं नाही आपण? 3 वेळा घेऊ शकतो का आपण? नाही सर. हा, दीपक तुला काय नाही, बोलतो? सर. यस, दीपक तुझा हँड रेज आहे. यस दीपक. सर सुजलने चालू केलं. ओके, ठीक आहे ठीक आहे. तर लांबी आपल्याकडे 2 वेळा, रुंदी आपल्याकडे 2 वेळा, म्हणून आपल्याकडे आयताच्या हा ओके ओके वेट, शाबाश शाबाश. मग आपल्याकडे जे सूत्र तयार झालं, एक साचा तयार झाला. सूत्र म्हणजे एक साचा असतो की त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त कच्चा माल टाकायचा आहे. जसं मला गणपतीची मूर्ती करायची, गणेशोत्सव जवळ आला, मी एक कुंभार असेल तर मला दुर्गादेवीचा साचा नाही चालणार. मला तिथं गणपतीचे साचे चालतील आणि मग मी त्याच्यामध्ये शाडूची माती असेल, पीओपी असेल, जे असेल ते टाकून मी ते गणेश मूर्ती बाहेर काढणार. तसं इथं मला आयताची परिमिती काढायची, तर मला या ठिकाणी आयताच्या 2 वेळेस लांबी आहेत, म्हणून 2 लांबी अधिक 2 रुंदी असंही सूत्र आहे. म्हणजे 2 वेळा लांबी, 2 आणि लांबीमध्ये काहीच नाही, याचा अर्थ 2 गुणिले लांबी, गुणिले हे अदृश्य चिन्ह असतं, आणि 2 गुणिले रुंदी. किंवा याच सूत्र दुसरं तयार होतं, इथं 2 इथं 2 कॉमन निघतात, 2 कंसात लांबी अधिक रुंदी. हा एक साचा, म्हणून आयताच्या परिमितीचं सूत्र तयार झालं, 2 लांबी अधिक 2 रुंदी. कारण लांबी वेगळी होती, रुंदी वेगळी आहे, दोन्ही 2 वेळा आहेत, म्हणून सूत्र. आता जर आपल्याला कोणतीही आकृती दिली तर तोंडी उत्तर कसं काढायचं ते पाहूयात. कारण आपल्या लक्षात, आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला रीत विचारणार नाही, पाठ्यक्रमामध्ये तुम्हाला रीत विचारते, पण स्पर्धा परीक्षेत तुम्हाला रीत नाही विचारणार. मग तिथं आपल्याकडे वेळही कमी आहे. मग त्या कमी वेळेत माझं चुकणार नाही, यासाठी आपण काय करणार पाहूया. गृहीत धरूयात इथं 5 आहे, इथं 7 आहे. तोंडी पटकन 7 आणि 5 ची पटकन बेरीज करायची. 7 आणि 5 12, त्याची दुप्पट करा, संपलं उत्तर. 7 5 12, 12 दोन्ही 24. कथा करून पहा. आता रीत मध्ये गेलो, 2 लांबी म्हणजे 7 गुणिले 2 14, 2 रुंदी 5 गुणिले 2 5 गुणिले 2 10, दोन्हीची बेरीज 24. आणि जर मला 5 आणि 7 ची बेरीज 12, 12 ची दुप्पट 24. हे आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी हे कच्चं काम तिथं
तिथं हे लिहित बसायचं नाही. नाहीतर नाही आम्हाला सांगितलं होतं असे सूत्र घ्यायचे, तसं करायचं. तर छोट्याशा कामासाठी तुमचा वेळ जास्त जाईल. कारण अतिशय साधा आणि सोपा आहे. याच्यात वेळ लावायचा नाही. हा, काही गोष्टी, काही उदाहरणं आपण पाहतो नेहमी, तिथं आपल्याला थोडंसं रीत आपल्याला करावीच लागते. तिथं कुठं प्लस मायनस असतं, तिथं करावं लागतं. त्यावेळेस मात्र बारकाईने करायचं. इथं फार सोपं आहे. परिमितीसाठी तुम्हाला कुठलीही खाडाखोड करायची गरज नाही. तर हे झालं आयताची परिमिती. तुमच्या मनाने आयताचे विविध आकार, परंतु ते कोणते तेही सांगतो. आपल्या घरी असणाऱ्या आयताकृती वस्तू, मला तुमच्याकडूनच वस्तू याव्यात. पहिल्यांदा मी जातोय कारण तन्मय थोडा आज उशिरा जॉईन झालेला आहे. तन्मय, पहिल्यांदा तू 2 वस्तू सांग, नंतर तन्वी सांगेल. घरी असलेल्या आयताकृती वस्तू ज्या तुमच्या नेहमी निदर्शनास पडतात. तन्मय फ्रॉम सातारा. येस तन्मय, आर यू रेडी? हो सर. येस येस. मग घरातील असलेल्या आयताकृती वस्तू कोणत्या? सर टेबल. सांगता येतील? कारण त्या वस्तू तुमच्या सोबत आहेत. पुष्कळ वस्तू तुमच्या सोबत आहेत. कंपास. मोबाईल. सर मी सांगू? हा, तन्मय सांगताय कपाट. ओके, 1 मिनिट. कपाट, मोबाईल. कंपास. मोबाईल. यस, अतिशय कंपास. महत्वाचा आणि आपल्या सोबत, म्हणून तुम्हाला म्हटलं मी आपल्या सोबत आहे. सर कंपास. कंपास. येस, कंपास पेटी जी आहे. कंपास नाही म्हणत होता त्याला, कंपास पेटी. कारण आपण कंपासचं उदाहरण पाहिलं होतं आपण. कंपास म्हणजे ती वस्तू ज्याला एक लोखंडी टोक आहे आणि एकीकडे पेन्सिल ठेवायला जागा आहे. त्याला टेबल. आपण कंपास म्हणतो. आणि हे ठेवण्याची जागा म्हणजे कंपास. टीव्ही सर टीव्ही. टीव्ही सर. टेबल. छोट्या छोट्या वस्तू घ्या. सर टेबल. पुस्तक सर पुस्तक. टेबल. पुस्तक. चल पृथ्वीराज सांग. वही. पुस्तक सर हा. पुस्तक. वही. पुस्तक. पुस्तक. पॅड. 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 पट्टी. ओके, नाव स्टॉप. परत. आता आपल्यासोबत आयताकृती परत. हा, अनुराग लोणीकंद. मोबाईल. सर हा, मोबाईल साडी. झालेला आहे. नाही थांबा, अनुरागला मला बोलायचंय. याच्याशिवाय अशी वस्तू की जिची आपण उघड झाप करतो. बघा, कपाट कपाट कपाट. उघडतो लावतो. दरवाजा. सर दरवाजा. दरवाजा. तर दरवाजा नाही, फक्त दरवाजा. दरवाजा. खिडकी. हा, दरवाजा. दरवाजा. सर पायऱ्या. 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 ओके, yes, yes. पायऱ्या. आता पायऱ्या सर. आणखी बऱ्याच वस्तू तुमच्याकडे आहेत. तर काय करायचं? कॅलेंडर सर. तुमच्याकडे टेप असेल तर टेप. विटकर. सर बेंच. सर शाळेतला बेंच. कॅलेंडर. टेबल घेतला म्हणजे कोणताही चालेल बेटा. ओके, कॅलेंडर. मेसेज आला. एक मिनिट. फोटोग्राफ. हो हो. आता थोडस स्टॉप, जस्ट वेट. आता फक्त काय करायचं, ह्या वस्तू ज्या आहेत, कारण फक्त मी तुम्हाला नेहमी सांगतो, फक्त पुस्तकातल्या अभ्यासावर बसायचं नाही. त्याच्यातून मला आणखी स्वतःला काय करता येईल. कारण गणित हे जगण्याचं साधन आहे. गणित हा जगण्याचा विषय आहे, व्यवहाराचा विषय आहे. म्हणून माझ्या व्यवहारामध्ये या वस्तू कोणत्या आहेत त्या पहा आणि त्यांची परिमिती काढा. काहीच नाही, पट्टी घेतली, दोरी घेतली. आता तुम्हाला जसं मी तुम्हाला फळामधून दाखवला, एक सुतळी घेतली, इथून इतकी, इथून इतकी, इथून इतकी, इथून इतकी, नंतर ती सुतळी मोजा. आता जर समजा एवढा मला फळा मोजायचा आहे, मी काय काय करू शकतो? ती सुतळी जी आली, मी तिचं मिलीमीटर मध्ये माप काढू शकतो. त्याचे किती सेंटीमीटर झाले ते करू शकतो. खूप अंतर जास्त आहे, मी त्याचं मीटर मध्ये रूपांतर करू शकतो. म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्ही मीटर, मिलीमीटर टू सेंटीमीटर, सेंटीमीटर टू मीटर
आता इथं किलोमीटर येणार नाही, किलोमीटर फक्त रस्ता आहे. इथून पुण्याला जायचंय, इथून मला थेरवडला जायचंय, इथून मला हातगावला जायचंय किंवा इथून मला कारवाडीला जायचंय. हे अंतर जर मी मिलीमीटरनं मोजत बसलो तर अवघड होईल. मी फक्त मोटरसायकलला किक मारेल आणि तिथं ऑटोमॅटिक मीटर चालू होते आणि मी मोजत जाईल. ती गाडी आपोआप मोजते तुम्ही किती पळालात ते. म्हणजे मला सांगता येईल हा अर्धापूर पासून कारवाडी ही 8 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे दोन्हीतलं अंतर किती आहे. या पद्धतीने आपल्याला ते मोजता येईल. तिथं टेपनं नाही मोजता येणार आपल्याला. मग या वस्तू मात्र काही वस्तू तुम्हाला स्केलनं मोजाव्या लागतील. प्रत्येकाने तुम्हाला वेगवेगळं साधन वापरावं लागेल. सर त्या पद्धतीने प्रयत्न करा. हो 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 आपण झोपतो तो कॉट आहे, आपण झोपतो तो पलंग आहे. व्हेरी गुड, छान. तर या पद्धतीने प्रयत्न करा, तुम्हाला अडचण येणार नाही. आता हे झालं आयताकृती. जर त्रिकोण दिला किंवा आपल्याला चौरस दिला, समजून घ्या चौरस. हा चौरस दिला तर या चौरसाची किंवा त्रिकोणाची परिमिती कशी काढणार आपण मग आता? याला काय सूत्र वापरणार? कुणाला सांगता येईल? नवीन विद्यार्थी आप जॉईन झालेले आपल्यापैकी? क्षेत्रफळ त्रिकोणाची परिमिती बरोबर. बालाजी तुला सांगता येईल बेटा? सर त्रिकोणाची परिमिती बरोबर तिन्ही बाजूंची बेरीज. येस, ओके, करेक्ट. सर चौरसाची परिमिती बरोबर बाजू गुणिले 4. येस, इथं थोडा फरक काय आहे पहा. ही अगदी बरोबर आहे. बाजू तुम्हाला कोणतीही आकृती देऊ द्या, कशी देऊ द्या. समजा विचारलं या आकृतीची परिमिती किती, काहीच नाही, सर्व बाजूंची बेरीज. सोपं का? समजा हे 10 आहे, हे 3 आहे, हे 8 आहे, हे 9 आहे, हे 4 आहे किंवा हे 7 आहे आणि हे 6 आहे. कुठलंच काहीच नाही संबंध. ना धड षटकोन आहे, ना धड समोरासमोरच्या बाजू कुठल्या चांगल्या आहेत, काहीच नाही, ओबळ धोबळ आहे. पण मला सांगितले सर याची अरे महेश याची परिमिती काय? नाही बुवा, मला तर सरळ शिकले त्रिकोणाची काढता येते, चौकोनाची काढता येते, आयताची काढता येते, चौरसाची काढता येते, याची काढता येत नाही, याची परिमिती निघत नाही. असं बसायचं का मग आपण? नाही. परिमिती म्हणजे बाहेरच्या आकाराची बेरीज. त्याला जो बाह्य आकार आहे त्या बाह्य आकाराच्या सर्व बाजूंच्या मापांची बेरीज म्हणजे परिमिती. काही ठिकाणी ठराविक बाजू असतात म्हणून तिथं सूत्र बसतात, काही ठिकाणी ठराविक नसतात म्हणून तिथं साधा शब्द येतो, सगळ्या बाजूंची बेरीज. आता जसं तनुने सांगितलं त्रिकोण, इथं सगळ्या बाजूंची बेरीज म्हटली नाही, तिन्ही बाजूंची बेरीज. कारण आपल्याला माहित आहे की हा त्रिकोण आहे आणि त्रिकोणाला 3च बाजू असतात म्हणून त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या मापाची बेरीज म्हणजेच त्रिकोणाची परिमिती. चौरसाला असं म्हणलो नाही आपण, चौरसाच्या चारही बाजूंची बेरीज म्हणजे चौरसाची परिमिती, असं म्हणलो नाही. कारण जर चौरसाचं माप तुम्ही कधी पहा पुस्तकामध्ये, प्रश्नांमध्ये, इथं फक्त इथं 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 कुठेही एकाच ठिकाणी माप देतात. जर इथं समजा 6 मीटर असेल, संपलं माप. म्हणजे याचा अर्थ चौरसाला 3 बाजूंचे माप नाहीत. सर 24. असा होत नाही. कारण चौरसाचं वैशिष्ट्य काय? 24 एक बाजू जशी परिमिती बरोबर 24. हा म्हणजे इथं काय करतो आपण, जे माप दिलेलं आहे त्या मापाला 4 गुणाकार करतो, बेरीज करत बसत नाही. आणि हाच गुणाकाराचा नियम. जेव्हा एकच संख्या पुन्हा 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 घेऊन आपण बेरीज करतो त्यालाच गुणाकार म्हणतात. जर समजा मला पहा 2चा पाढा तयार करायचा आहे तर मी 2 + 2 4, 4 + 2 6, 6 + 2 8 असं करतोय. म्हणजेच मी तर हा 2 एकदा घेतला, हा 2 नंबरचा, हा 3 नंबरचा आणि हा 4 नंबर. म्हणजेच बे 1 बे, बे 2 4, बे 3 6 आणि बे 4 8. हाच तो बेरजेकडून गेलेला गुणाकाराचा नियम.
वारंवार केलेली बेरीज म्हणजेच गुणाकार. मग किती वेळा बेरीज करणार आहे मी 6ची? 1, 2, 3, 4 वेळा. म्हणून जे माप दिलंय ते मी 4 वेळा घेऊन त्याचा गुणाकार करणार. 4 गुणिले बाजू. जसं आता महेशनं उत्तर दिलं 4 गुणिले 6 बरोबर 24. जेव्हा आपण उत्तराचं आपल्या पाठ्यपुस्तकानुसार लिहायचं त्यावेळेस इथं जर मीटर दिलं तर त्याचं उत्तर सुद्धा मीटर मध्येच लिहायचं. आमचे सर आम्हाला शेरा द्यायचे, आम्ही जर नुसतं 24 दिलं ते लिहायचे तिथं. प्रश्न सगळा बरोबर, पण खाली लिहायचे 24 दगड, 24 धोंडे, 24 खडे. म्हणजे ते आमच्यासाठी इशारा होता की बाबा इथं जर मीटर आहे तर मीटर लिह, आणि जर नसेल तर एकक लिहायचं. काहीच दिलेलं नाही तर कुठलं तरी एकक आहे, त्याला परिमाण म्हणतात. कुठलंही असेल मग ते सेंटीमीटर असेल, मिलीमीटर असेल, किलोमीटर असेल, हेक्टोमीटर असेल, डेसिमीटर असेल, काही असेल, ते कुठल्या तरी एका एककामध्ये ते असेल. व्हिडिओ बंद राहू द्या बेटा, व्हिडिओ बंद ठेवायचा. फक्त बोलताना तुमचा बिलकुल व्हिडिओ चालू ठेवा. बोलताना प्रत्येक विद्यार्थी तुम्ही व्हिडिओ जेव्हा तुम्हाला काही विचारलं जातं त्यावेळेस व्हिडिओ चालू ठेवला तर तुम्ही सगळ्यांसमोर स्क्रीनवर दिसाल, कारण आपल्या तासिका सगळ्या रेकॉर्डेड असतात. पूर्ण तासिका तुम्हाला पुन्हा पाहायला भेटतात. आणि जी ओबड जी होती तिचं मात्र तयार करताना सूत्र वापरता येणार नाही, तर तिथं आपल्याला सगळ्या बाजूंची बेरीज असं तयार करावं लागेल. तर अशी ही परिमिती. राईट, 1, 2 ते तर तुम्हाला आहेच काम करायचं. फक्त सोबत सोबत काही आकृत्या काढून घ्या. स्क्रीन तुम्हाला पिन करावी लागेल, म्हणजे तुम्हाला ठीक सांगा. मी जातो सिद्धार्थकडे. सिद्धार्थ, आवाज येतोय माझा? सर मी सांगू? नाही येतोय नाही, नाही. सर. काही नकोय, थांब. श्रेया, काय सर? या आकृतीला पाहून तुला काय सांगता येईल? सर या आकृतीच्या बाजू सांगताय? बाजू नाही सर, या आकृतीची एक बाजू 7 सेंटीमीटर आहे, बरोबर आहे. आणखी सर एक बाजूच दिली सर याच्यात. हा हा, तर मी आता इथं 7 लिहिलंय, तर मी इथे सर, मी सांगू? 7 लिहू शकतो काय? हो सर. हो सर. म्हणजे तुला काय वाटतं? नाही नाही. एक मिनिट मी जयदेवकडे जातोय. एक मिनिट अभिनव, एक मिनिट. जयदेवला काय वाटतं बघूया. त्याच्यानंतर आपल्यासोबत नवीन विद्यार्थी आहेत जोडलेला, सुदाम बोबडे नावाने. कदाचित विद्यार्थी किंवा पालक असू शकतील. त्यांना काय वाटतं? मी इथं 7 सेंटीमीटर लिहिलंय, जसं मी चौरसाला केलं होतं, तर माझी ही कृती बरोबर आहे काय? नाही सर, नाही 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 सर. का नाही? कारण आपल्याकडे आपण याला जास्त महत्व देतो. नाही तर का, आहे तर का, वाय. कमी जास्त आहे म्हणून. कशाहून कळालं आपल्याला कमी जास्त आहे सिद्धार्थ? का कळालं आपल्याला कमी जास्त आहे? सर खालची बाजू वेगळी आहे, याची खालची बाजू छोटी आहे सर, वरच्या बाजू 2 मोठे आहेत सर. बरं, तन्मय आता तू स्पष्टीकरण दे. तर आता व्हिडिओ चालू करू शकतो का? खालची बाजू ही तुझा व्हिडिओ चालू करून बोलू शकतो. एक कांडी आहे आणि अलीकडच्या 2 बाजूंना 2 कांड्या आहेत, आणि हा समद्विभुज त्रिकोण होतो. त्यामुळं वरच्या 2 बाजू सारख्या असणार आणि खालची एक बाजू वेगळी असणार. जर तुम्ही इथं 7 सेमी लिहिलं तर वर 7 सेमी लिहू शकत नाही.
सगळ्यात महत्वाचं स्पष्टीकरण, गणितामध्ये आकृत्यांना दिलेल्या रेषा काय विनाकारण ते देत नाहीत. लक्षात ठेवा. जेव्हा आपण गणित सोडवतो, जेव्हा असा टिंब जर पडला तर या बिंदूला महत्व आहे, तर या रेषेला तर जास्तच महत्व राहील. जर या बिंदूला महत्व आहे, इतक्या छोट्याशा बिंदू, तर खरं म्हटलं तर बिंदूची व्याख्याच वेगळी आहे, तो दिसू शकत नाही डोळ्याला आपल्या, असा तो बारीक असतो. पण आपण त्याला घोटून असा करतो, हा बिंदू नाही मग, हा शून्यच आहे, हा वेगळाच काहीतरी आहे, हा घोटीव आहे, बिंदू हा नाहीये. मग या रेषेकडे, म्हणून म्हणलं मी तुम्हाला, काय वेगळं काय दिसलंय, इथं इथं सिंगल रेष दिसले, म्हणजे ही बाजू एक आहे आणि या दोन बाजू सारख्या आहेत. यावरून लक्षात येते की जर समजा इथं 7 सेंटीमीटर दिलंय आणि इथं 9 दिलं फक्त, आणि जर मला आता या आकृतीचं क्षेत्रफळ परिमिती वगैरे काढायला सांगितली, तर मी काढू शकतो किंवा नाही. सर त्रिकोणाच्या तिन्ही बाजू द्यावा लागतात. सर तू दिलीच नाही एक बाजू. मी दिली नाही, आकृती बोलते, ती आकृती सांगते, मला द्यायची गरज नाही. हा जेवढा आहे मी तेवढंच आहे, कारण याला 2 रेषा दिल्यात म्हणजे ह्या दोन्ही बाजू सारख्या आहेत. आणि जर असं असेल तर हा विषमभुज त्रिकोण. आपल्याकडे 3 समभुज, समद्विभुज आणि विषमभुज हे 3 प्रकार पडतात. समभुजला काय करतात? फॉर एक्झाम्पल संपलो, अशा देऊ शकतात, असंही देऊ शकतात. म्हणजे याचा अर्थ जर इथं 8 सेंटीमीटर असेल तर ऑटोमॅटिकली इथं सुद्धा 8 सेंटीमीटरच आहे. वेगळं आहे याचा कारण माईक बघ कोणाचा चालू आहे? सिद्धार्थ. मग मला पोस्ट कशाला केलेला आहे आर्यनला आणि तुला? सर मी करू लागलो. ओके. तर या ठिकाणी एक 3 रेषा वेगवेगळं विषमभुज, समद्विभुज आणि याचं नाव समभुज. म्हणून गणितामध्ये छोट्या छोट्या आकाराला सुद्धा फार महत्व आहे. तिथून आपल्याला शिकणं महत्वाचं आहे. नुसतं आकृती दिली, मला फक्त क्षेत्रफळ काढा म्हणले, सर मला उत्तर आलं, परिमिती काढा म्हणले, मला उत्तर आलं आणि परीक्षेत मला 2 पैकी 2 गुण मिळाले, म्हणजे मी आकृती शिकलो नाही. आकृती नुसती शिकू नका. आकृती किंवा गणित अगोदर समजून घ्या. आपल्याला समजलं तर तुम्ही शेकडो गणित तुम्ही स्वतः तयार करणार आहे. आणि मी जास्तीत जास्त क्रिएटिव्हिटीला भर देतो. तुम्हाला जमलं पाहिजे. पुस्तकातले सोडत बसू नका नुसते, त्याचा आधार घ्या. एक घेतलं पुस्तकातलं गणित, त्याच्यावर तुमचे स्वतःचे 2-3 करा, तर तुम्हाला तो घटक ऑटोमॅटिकली पक्का होऊन जाईल. तुम्हाला पुन्हा पुस्तक पाहायची गरज नाही, तुम्हाला रिव्हिजनची आवश्यकता पडणार नाही. आपल्याकडे आणखी 2-3 महिने शिल्लक आहेत. 2-3 महिने समजा, फेब्रुवारी, मार्च, जानेवारी आपला अर्धा झालेला आहे, म्हणजे कम्प्लिटली तुमच्याकडे 80 ते 90 दिवस शिल्लक आहेत. त्याचं नियोजन लावा. काय काय झालेत भाग, त्या झालेल्या भागापैकी मला कोणता भाग अवघड वाटतोय, कोणता भाग मला समजला नाही, मराठी असेल, बुद्धिमत्ता असेल, गणित असेल, इंग्रजी असेल, शिष्यवृत्तीच्या दृष्टिकोनातून, नवोदयच्या दृष्टिकोनातून कोणता मला भाग थोडासा वेगळा वाटतोय, तो थोडासा तुम्ही तुमचा लक्ष थोडं बघा आणि मग स्वतःच्या अभ्यासाला सुरुवात करा. तर आता मी फक्त काही आकृत्या देतोय, त्या आकृत्या पहा, लिहा आणि त्याची परिमिती, त्याची उत्तर तुमच्या वहीमध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार करा. 1 2 अभिनव जमेल ना? हो सर. तुझी तर चाचणी आज
वहीवर अशा छोट्या छोट्या आकृत्या काढशील, माप देशील व्यवस्थित, आणि म्हणजे दुसऱ्यांना शेअर करण्यापूर्वी स्वतः ते सोडून बघ. 5च आकृत्यांचं कर, वेगवेगळ्या 5 आकृत्या घे, चाचणीचं नाव परिमिती दे, दिनांक टाक, वाटल्यास 700 ऑटोमॅटिक येतेच, काही अडचण नाही. आणि तुझी ऑनलाईन चाचणी टेस्ट मस्ट टेस्ट, तूच म्हणून नाही, आणखी विद्यार्थी दुसरे सुद्धा, कारण इमेज कशा घ्यायचे तुम्हाला माहित झालेले आहे, ते तुम्ही करू शकता. सर त्याची 100 पेक्षा जास्त केबीची साईज असल्या तर चालती? 100 पेक्षा जास्त झाल्यावर तुम्हाला स्क्रीनवर फक्त 100 दाखवते, फक्त रिपोर्ट तुम्हाला दाखवते किती झालेत ते, पण त्याच्यानंतर तुम्हाला त्यांची नावं दाखवत नाही. मग ते काय करावं लागतं, ते पहिले 100 कॉपी करायचे, दुसरीकडे आपल्या एक्सेल शीट मध्ये पेस्ट करायचे, आणि ते पहिले 100 डिलीट करायचे, की वरचे मग खालचे 100 येतात. तेच टेस्ट मार्क्स आहे, कारण फ्री मध्ये वापरतोय. कारण माझ्या सुद्धा टेस्ट ज्या आहेत 800-900 विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी सोडवलेल्या आहेत, पण मला त्यांची नावं दिसत नाही, मला फक्त पहिले 100 दिसतात. मग मला ते पहिले 100 कॉपी करावे लागतात किंवा ते डिलीट करावे लागतात, तर खालचे 100 वर येतात. एका पेजवर फक्त 100 येतात. ही दुसरी आकृती. आणि कधी आकृती म्हणायची नाही. बरेच विद्यार्थी आकृतीमध्ये आक्र क्र 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 कृ जोडाक्षर नाही इथं. आकृती या शब्दात किती जोडाक्षरे आहेत? एकही जोडाक्षर नाही, कारण हे ऋषीचं रूप आहे आणि हे रथच आहे. आकृती म्हणून आकृती म्हणू नका, आकृती. थोडस मराठीचा सुद्धा भाग लक्षात राहू द्या. सर आपल्या टेस्ट मध्ये फक्त नाव विचारता येतं आपण त्यांना, त्यांच्या शाळेत. नंतर तुला सांगतो, त्या विषयाकडे पुन्हा आपण जाऊयात. आता फक्त लवकर आकृत्या काढून घ्या, कारण आता कसं आहे तुम्हाला मी नंतर दाखवतो परिस्थिती, कोणत्या परिस्थितीमध्ये आपण आता क्लास मी थांबवला नाही. कारण तुम्हाला दिसत असेल आता फळ्यावर तुम्हाला असं ऊन आलेलं कधी दिसलेलं नव्हतं, कारण छतच नाही, बांधकाम चालू आहे माझ्याकडे. आता मिस्त्री येतात 5-10 मिनिटांमध्ये, तरी पण मी आजचा तास तुमचा थांबवलेला नाही. बांधकाम चालू आहे, छत सगळं मोकळं आहे, बघून घ्या. हा सगळा गर्दा आहे, इथे मी उभं टाकलेला आहे, ते एवढ्या गर्दामध्ये उभं टाकून ते इथं तुम्हाला हे त्यांच्या पट्ट्या पिट्ट्या लाकडं हे विटीवर ठेवून आपला आजचा तास चालू आहे. सगळं विटीचा गर्दा तुम्हाला दिसेल. आहे हो सर आहे. पण मला आपली तासिका कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबवायची नव्हती. पण आता सूर्य आपल्या समोर येतोय, आणि हा सूर्य जसा खाली उतरेल तसा फळा गायब होत राहील, त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाहीये. म्हणून पटकन आकृत्या घ्या आणि आपण थांबूया. आता इथं आपल्याला 5 कोण दिसतील, तर याला पंचकोणाची परिमिती म्हणायचं नाही, दिलेल्या आकृतीची परिमिती बरोबर. वेगळं काही पण दिलेलं असलं तर काय करायचं, दिलेल्या आकृतीची परिमिती बरोबर, अशा पद्धतीनं. मग कोणती असेल, मग या ठिकाणी माप घेतो मी 7, इथं 6, इथं 5, इथं 4 आणि इथं पण 4. 1 2 3 4 आकृत्या झाल्या, आणि आणखी एक 5वी आकृती. आणि मी कोणते फक्त एका आकृतीला सेंटीमीटर दिलेलं आहे, बाकीच्या आकृतीला इथं मी नाव दिलेलं नाही, सेंटीमीटर दिलेलं नाही. तुम्ही तुमच्या मनाने घ्या, सेंटीमीटर घ्या, मिलीमीटर घ्या, पण किलोमीटर घेऊ नका. सेमी, mm, इंच असं घ्या. इथं राहिलं होतं 8 आणि 5, आणि काहीच नाही दिलं तर त्याचा अर्थ असतो 8 एकक, तर 5 दशक नाही, 5 एककच. इथं 12, कारण तुम्हाला सुद्धा काही कुठं ना कुठेतरी स्वातंत्र्य आवश्यक आहे. 12, 5 आणि इथं 9. कारण मी सेंटीमीटर मध्ये दिलं म्हणजे तुम्ही पण सेंटीमीटर नाही, करा ना वेगळं, काय बघू.
फक्त नवीन विद्यार्थी आहे त्याला फक्त मला 1-2 मिनिट सुद्धा त्यांचे आपण बोलूयात. आणि त्यांचा माईक त्यांनी चालू केला नाही म्हणजे अडचण असेल तर आपल्याला बोलता येईल. बालाजी, तुझा माईक चालू करता येईल बेटा तुला? वर आपल्या स्क्रीनला टच केल्यावर तिथं माईकचं चित्र येतं, त्याला क्लिक करायचं. कारण आपलं वन वे नसतो की फक्त मी सांगायचं आणि फक्त तुम्ही ऐकून घ्यायचं. नाही, आपला 2 वे आहे. 2 वे आहे, 3 वे आहे. विद्यार्थी बोलतात, पालकही बोलतात, सोबत असलेले शिक्षकही बोलतात. तिहेरी रस्ता आहे आपला आणि कुठंच टक्कर नाही. त्याच्यामुळं आपल्याला एकमेकाच्या संवादामधून आपल्याला जायचंय. कारण आपल्या उपक्रमाचे नावच आहेत तसे वेगळे, संवादातून शिक्षणाकडे आणि मुलांशी गप्पा मारत मारत. कारण जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत तुमची अडचण कळणार नाही. नुसतं ऐकणारे नको आहेत आपल्याला. ऐकणारे कीर्तनामध्ये पुष्कळ असतात, काहीच फायदा नसतो. म्हणून ऐकणारे श्रोते नको, नुसतेच श्रोते पाहिजे पण ऐकून पुन्हा बोलणारे श्रोते पाहिजे. नुसतं ऐकलं, नळी फुंकली सोनणारे इकडून तिकडे गेले वारे, तसेही नकोय. म्हणून आपल्याला अडचण असेल, समजलं नसेल तर आपल्याच ग्रुप मधले आज सोबत असलेले तन्मय असेल, तन्वी असेल, गणेश असेल, आर्यन असेल, श्रेया असेल, करण असेल, रोहिणी असेल, समर्थ असेल, हे विद्यार्थी अगदी आता या तंत्रज्ञानामध्ये पार झालेले. तुम्हाला मोबाईल आणि लॅपटॉपचं बरंच काही हे शिकवणारे विद्यार्थी झालेले, स्वतः ऑनलाईन चाचण्या तयार करणारे विद्यार्थी झालेले. मग हे केव्हा तयार झालेत? ते माझ्याशी बोललेत, त्यांचे पालक माझ्याशी बोललेत, मी त्यांच्याशी बोललोय, विश्वास संपादन झाला तेव्हा जमले. म्हणून तुम्हाला काय वाटत असेल की आपण काहीतरी करावं तर नवीन विद्यार्थ्यांना विनंती, आपणही बोलके व्हा, भ्यायचं नाही, घाबरायचं नाही. कारण मी तुमच्या घरी चोरी केली नाही, तुम्ही माझ्या घरी चोरी केलेली नाही. भ्याव त्याच गोष्टीला. कोणाची तरी चोरी लबाडीला काहीतरी केलं असेल तर आपण ते काहीच केलेलं नाही. आपण चांगल्या कामासाठी एकत्र आलोय, तेव्हा बिनधास्त पैकी छानपैकी बोलायचं, पण शैक्षणिक. नाहीतर नाही सर म्हणले बोलायचं, बस केला माईक चालून धिंगाणा, तेही बोलायचं तसंही नाही. शैक्षणिक गप्पा, नुसत्या गप्पा नाहीत. आणि नुसत्या गप्पाचा सुद्धा असतो तसा वाद, ते तुम्हाला मुलांच्या गप्पामध्ये किंवा त्या ऑनलाईन गुणवत्तामध्ये, दिशादर्शक मध्ये त्याही तुम्हाला तासिका मिळतात. चला तर आपण सूर्याला थांबवू शकत नाही. सूर्य हळूहळू हळूहळू खाली उतरतोय. म्हणून आपण जर तुम्हाला काही आता इतर विद्यार्थ्यांना पण काही बोलायचं असेल तर 1-2 मिनिट बोलू शकता. अंकिता तुझा आवाज आला नाही, तुला मी 2 वेळा आवाज दिला होता. तर मी एक जण रोहिणी बोलत होती सुरुवातीला. रोहिणी सर उद्या क्षेत्रफळ शिकवता का? 100% कारण परिमिती. काल आपण पाहिल्या आकृत्या, वेगवेगळे आकार. आज आपण त्यांची बाहेरची बाजू म्हणजे आपण आता कुंपण लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला सगळी मधी फरशी करायची. आपण पहा कधी घराच्या चारी भिंती आधी बांधून घेतो, असं होतं का? आधी फरशी मग चारी भिंती. आधी आपण सगळ्यांच्या चारी भिंती घेतो. त्या मी जोपर्यंत चारी भिंती बांधून घेत नाही, आता इथं 4 दाखवता येणार नाही, तर मी मागची तिकडे गेली. 4ही भिंती बांधून घेतो, खोली तयार झाली, दरवाजा बसवलाय, खिडकी बसवली, आता मी फरशी करतो. आणि ती फरशी म्हणजे क्षेत्रफळ. ओके सर मग समजा घराचं बांधकाम पूर्ण सर तन्मय बोलतोय. यस तन्मय. तुम्ही ती तारीख लिहिली आहे ना, तिथं 2020 लिहिले, 2021 नाही. मी किती वेळचं पाहिलं. आणि विशेष म्हणजे आज तासिका सुरू झाल्याच्या नंतर मी मुद्दाम तरी तारीख मोडून लिहिली होती. आणि कारवाडीच्या विद्यार्थ्यांना माहित होतं की शाळेमध्ये तसं करतो म्हणून, पण आज कोणीच म्हणलं नाही. कारण 2020 नाहीच. याचा अर्थ आपण फार जुनी म्हणजे गेल्या वर्षी तासिका घेतली असं होतंय. गेल्या वर्षी तासिका घेण्याचा प्रश्नच नव्हता. कारण जानेवारी आपल्या कोणाच्याही भेटी झाल्या नव्हत्या माझ्या कारवाडीच्या विद्यार्थ्यांशिवाय. तर काल भेटी झालेली माझ्या आहेत मार्चच्या नंतर. यस यस बरोबर. चला शेवटी का होईना
तन्मय, मी केलेली चूक निदर्शनास आणून दिली. थँक्यू. सर आता तर गप्प दिसना चाललंय. आता ते दिसणार नाही है ना, तरी मी आयडिया करतोय. आपण पर्याय दिसलं चला, आता आता मला सांगा, आपल्यासोबत तर त्यांच्यापर्यंत बहुतेक त्यांना आवाज म्हणजे माईक चालू करता येत नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट, टेस्ट बाय स्टुडंट्सचं नाव आपण बदलून टाकलेलं आहे. त्याचं नाव आता जसं आमच्या शिक्षकांचे नाव आहे तंत्रस्नेही शिक्षक, तसं आपल्या त्या ग्रुपचं नाव आहे आता तंत्रस्नेही विद्यार्थी. आणि तंत्रस्नेही विद्यार्थी ग्रुपवर तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत, परंतु मला वाटते ते सूचना आणखी करण, सिद्धार्थ, रोहिणी यांनी वाचलेल्या नाहीत. फक्त अभिनव, तन्मय, तन्वी या तिघांचे मला फोटो आणि त्याची माहिती आलेली आहे. उद्या म्हणू नका सर त्या बॅनरमध्ये आमचा फोटो का नाही, आमचं नाव का नाही. आम्ही सुद्धा बनवलंय की. जर आता तुमच्या 10 मिनिटांमध्ये जर त्या फोटो तुमची माहिती आली तर त्या बॅनरमध्ये तुम्ही या. श्रेयाची सुद्धा नाही माहिती. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तुमचा एक फोटो टाकायचा आहे, तुमच्या शाळेचं नाव, तुमचं नाव. प्राजक्ताचं पण देऊ का? यस यस, तिनं पण बनवलेली आहे ना. हो. चालेल, तरच त्यांचं बॅनर बनेल आणि ते बॅनर आपल्या ई बुक मध्ये येणार आहे. जे आपण एक ई बुक तयार करणार आहोत ते बुक आपलं राज्यभर पसरणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही येणार आहात. जर आज तुमच्या फोटो नाही आल्या तर पुन्हा तुम्ही म्हणणार नाही, कारण तिथला मेसेज तुम्हाला वाचून जर समजा समजलं नाही काय कृती करायची तर वारंवार सांगण्यात मजा नाही. नळे फुंकून काही फायदा नाही. मग तिथं सूचना दिलेली आहे, 2 वेळा तुम्हाला त्याला क्लिक केलेलं आहे. पहा, कारण तुम्ही काम करतायत, टेस्ट पाठवतात, परंतु टेस्ट पाठवताना तुम्हाला जी माहिती सांगितली, कारण त्यांची माहिती तुमची आली तरच मी तुम्हाला त्या वेबसाईटवर घेऊन जाणार आहे. बीपी ईजीएम वर तुमचा टेस्ट जाणार आहे, अन्यथा नाही. सर मी ना एक नवीन माहिती टाकतो ती घ्या. हा, लगेच टाकतो नवीन माहिती ती घ्या तुम्ही. कोणती? मी नवीन टाकतो आणखीन एक. माझा बरं, फोटो बरं. जुना आहे तो. चालेल चालेल बेटा, चालेल. ओके, काही हरकत नाही. आज ज्यांचे येतील त्यांचा आज मात्र पोस्टर बनेल, अन्यथा नाही. ठीक आहे, आपण थांबूयात. थँक्यू.